नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात. तर आता आपल्याला देवीची खूप सेवा करायची आहे, कारण आता नवरात्र सुरू होत आहे उद्यापासून. तर माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या 9 आहेत, देवीचे रूप देखील आहेत ते 9 आहेत. आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये 9 समस्या आहेत, 9 ग्रह आहेत. 9 हा आकडा जो आहे, 9 हा अंक हा खूप महत्त्वाचा आहे. कारण 9 हा जो अंक आहे तो मंगळाचा कारक आहे. कारण आपल्या आयुष्यात मंगळ हा म्हणजे बरेच जण म्हणतात पत्रिकेत मंगळ आहे किंवा हे असं काही. मंगळ हा ग्रह आपल्याला बऱ्याच गोष्टी घडवून आणतो आपल्या आयुष्यातील मंगल. जसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विवाह असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मंगळ हे होतच असतं, मंगल होत असतं. त्याचं लग्न म्हणा किंवा मंगळसूत्र, ह्या सर्व गोष्टींमध्ये मंगळ हा कारक आहे. त्यामुळे मंगल आपल्या आयुष्यात घडावं, आपल्या आयुष्यातील ज्या काही निगेटिव्हिटी, ज्या काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होण्यासाठी देवीचे काही उपाय, काही समस्या असतील तर तुम्हाला मी त्या सांगत आहे. सांगतानाच पहिल्यांदा सांगते, प्रत्येक उपाय रोज केला पाहिजे असं नाही आहे. 9 दिवसात तुम्ही एकदाही करू शकतात. 9 दिवसामध्ये तुम्ही तो उपाय 9 दिवस कंटिन्यू करू शकतात. आणि उपाय करत असताना त्यामध्ये दक्षिणा ठेवायची आहे तुम्हाला. दक्षिणा तुम्ही किती ठेवू शकतात, तर ती दक्षिणा तुम्ही 1 रुपयापासून 100 रुपये, 500, जशी तुमची ऐपत आहे तशी ठेवू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे तुम्ही आता मोठ्या जिथे देवी बसलेल्या असतात तिथे किंवा तुमच्या इथल्या मंदिरांमध्ये खूप गर्दी असेल तर लक्षात घ्या, ते उपाय तुम्हाला जर तिथे करणं पॉसिबल नसेल तर जे शिवपरिवार आहे, प्रत्येक शंकराच्या मंदिरामध्ये गौरी माता हे असतेच. गौरी म्हणजेच पार्वती आहे आणि जी 9 रूपं आहेत देवीची ती गौरीचीच आहे. 9 रूपं जी आहेत ती देवीचीच आहे. त्यामुळे तुम्ही तिथे ते देवीच्या चरणांपाशी जरी ते उपाय केले तरीही चालणार आहे. 9 दुर्गा जी आहे देवी आपली ती एकच आहे, ते सर्व रूप एकच आहे. गौरी पार्वती ह्याच्या चरणाजवळ जरी तुम्ही उपाय केले तरी चालणार आहे. जर समजा तुम्हाला पुजाऱ्यांनी तिथपर्यंत जाऊच नाही दिलं किंवा देवी आता जेव्हा बसलेली असते घटस्थापना तिथे तुम्ही जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही पार्वती मातेजवळ जरी उपाय केले तरी चालणार आहे. तर समस्या ज्या आहेत त्या मी सांगते तुम्हाला. आणि समस्या काय आहे हे सांगते. तर हे बघा, प्रत्येकाला समस्या म्हणजे विवाह योग नसेल कोणाच्या ह्याच्यामध्ये, विवाह लवकर जुळत नाही आहेत, विवाह जुळताना अडचणी येत आहेत, विवाह तुटत आहेत. त्याचबरोबर विवाह झाल्यानंतर देखील प्रॉब्लेम्स फेस होत असतील, रिलेशनशिप्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर काय करायचे आहे हे या उपायामध्ये सांगत आहे. हळद आहे, हळदीचे तुम्हाला 9 हळद घ्यायच्या आहेत, अख्खी हळद जी मिळते ती. आणि त्याला तुम्हाला कुंकू लावायचे आहे आणि ती तुम्हाला खायचे जे पान असते, विड्याचे पान, त्याच्यावर ठेवून देवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणा तुम्हाला मगाशीच सांगितलं कितीही तुम्ही ठेवू शकता. पहिली गोष्ट म्हणजे हळद जी ठेवायची आहे, 9 हळदीचे 9 हळद जे आहे हळकुंड तुम्हाला ठेवायचे आहेत. तर ते तुम्ही रोज पण ठेवू शकतात. ते तुम्ही 9 दिवसात एकदा देखील करू शकतात. प्रत्येक उपायाचं सेम आहे, तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा करू शकतात. अष्टमी नवमीला करू शकतात, पहिल्या दिवशी करू शकतात. 9 दिवसाचे उपाय तुम्ही कधीही करू शकता. त्यानंतर जर यश कीर्ती हवी असेल, तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचावं, सिनियर्सपर्यंत पोहोचावं. त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये वगैरे तुम्हाला लीडरशिप हवी असेल, पुढे जायचं असेल, यश हवं असेल तर काय करायचं हे सांगते मी तुम्हाला आता. तर तुम्हाला यश हवं असेल तर 9 दिवस वेगवेगळ्या अत्तरांनी देवीला अत्तर अर्पण करायचं आहे. तुम्हाला सांगितलं ते पार्वती मातेला तुम्ही अत्तर अर्पण करू शकता. आणि थोडं जे अत्तर आहे ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ठेवायचं आहे. पूर्ण बाटलीवर अत्तर देवीला वाहू का, तर नाही. तुम्हाला तिथे चरणाशी थोडेसेच अत्तर वाहायचे आहे. ते तुम्ही उरलेलं अत्तर घरी घेऊन येऊ शकतात आणि तेच अत्तर तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जर तुम्ही आंघोळ करणार असाल
ऑफिसवरून आल्यानंतर बरेच जण आंघोळ करतात, त्यामुळे त्या दिवशी देखील तुम्ही आंघोळ जर सायंकाळी केली तर तुमच्या त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की घाला. त्यानंतर पैसा हा आयुष्यामध्ये असा आहे की पैसा कुणाला नको आहे. अगदी प्रत्येक लहान मुलांना जरी पैसा दिला ना, म्हणजे लहान मुलांना पैसे दिले तर ते काही आपल्याला रिटर्न्स देत नसतात. ते पैसे ते त्यांच्या पिगी बँकमध्ये टाकत असतात. म्हणजे पैसे हे सर्वांना हवे आहेत, पैशासाठीच सर्व काही करत असतात. त्यामुळे पैसा जर तुम्हाला हवा असेल तर 9 दिवसांमध्ये एकदा किंवा पूर्ण 9 दिवस तुम्ही भगवान शंकरांना, जसं आपण उसाचा रस अर्पण करत असतो त्याच्यामध्ये थोडं मध घालून अर्पण करा. आणि त्याचबरोबर भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही अर्पण करता त्यातला थोडासा रस पार्वती मातेला देखील अर्पण करा. हे दोघांचीही सेवा आहे ती. आणि त्याच्यानंतर मुलं होत नाहीत. आजकाल इन्फर्टिलिटीचा रेट इतका वाढला आहे की मी मागे पण सांगितलं, आपली लाईफस्टाईलच इतकी खराब झाली आहे की मूल होणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे. यानंतरच्या जर म्हणतात ना जनरेशनमध्ये तर तो प्रॉब्लेम्स फार होणार आहेत. परंतु घाबरू नका, उपाय सांगते. कार्तिकेय जे आहेत, जर तुमच्याकडे असे मंदिर असेल की जिथे शिवपरिवार सर्व आहे तर त्या मंदिरामध्ये भगवान कार्तिकेय असतील, त्यांना 9 दिवस कुठलं वेगवेगळं खेळणं जे आहेत ते द्या. कारण तुम्हाला माहीत आहे कार्तिकेय भगवान हे पार्वती मातेचे पुत्र आहेत. तर आपल्या पुत्राला खेळणं देणारी जी माता आहे तिचं म्हणजे तुम्ही कोणी देत असाल खेळणं तर माता नेहमी लक्षात ठेवते की आपलं मूल जे आहे त्याला कोणी सुखी केलं, कोणी आनंदी केलं तर ती देखील तुम्हाला नक्कीच सुखी करेल, नक्कीच आनंदित करेल. मूल होणं हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हे बघा, तुम्हाला ट्रीटमेंट्स तर करायच्याच आहेत, परंतु त्याचबरोबर दैवी जी काही तुम्हाला पॉझिटिव्हिटी किंवा दैवी जो काही तुम्हाला सपोर्ट हवा आहे तो ह्या उपायांनी मिळणार आहे. त्यानंतरचा जो उपाय आहे तो नोकरीसाठी, प्रमोशन किंवा नोकरी ह्याच्यासाठी जो उपाय आहे त्यासाठी सांगते. हे बघा, तुम्ही एक चांदीचं हे आहे ना कॉईन तो घ्या, त्याच्यावर कच्च्या दुधाने घरात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील तिथे अभिषेक करू शकतात. अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे दूध आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे देवीच्या चरणांजवळ. आणि तो सिक्का पण त्यावेळेस म्हणजे जो हे आहे तुम्हाला चांदीचा जो शिक्का सांगितला आहे किंवा चांदीचा जो कॉईन आहे तो तिथे देवीच्या चरणांशी ठेवून जरी तुम्ही तिथे अभिषेक केला तरी चालणार आहे. त्यानंतर 9 दिवसांनंतर आणि तोच शिक्का तुम्हाला रोज घेऊन घरी यायचा आहे आणि तो तिथे ठेवायचा नाही. अर्थात तो चांदीचा आहे, फक्त त्याच्यावर तुम्हाला ठेवून देवीच्या पायांशी अभिषेक करायचा आहे आणि तो जो कॉईन आहे तो घरी घेऊन यायचा आहे. घरी घेऊन आल्यानंतर 9 दिवस तो तुम्ही एका वाटीत ठेवू शकतात, तो देवघरामध्ये पण ठेवू शकतात. 9व्या दिवसानंतर तो जो आहे तो तुमच्या पर्समध्ये ठेवा. त्यामुळे नोकरीतील जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचबरोबर विरोधकांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यातील ते दूर होण्यासाठी मदत होते. हे बघा, आता बऱ्याच जणांची इच्छा असते, म्हणजे इंडियामध्ये तर बरेच जण सर्व काही करत असतात, परंतु असते काही जणांची इच्छा की विदेशात जावं, विदेश दौरा करावा आणि तिथे काहीतरी जॉब वगैरे करावा. तर अशी ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी 9 दिवस वेगवेगळे जे आहे आपल्या हे बघा पृथ्वी आहे त्याच्यावर वेगवेगळे देश आहेत आणि वेगवेगळ्या देशांचे जे आहेत ते ध्वज आहेत, तर झेंडे आहेत, त्या प्रमाणे तुम्ही प्रिंटआउट काढून एक झेंडा देवीला अर्पण करू शकता. तुम्हाला जो वाटेल त्या देशाचा झेंडा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बऱ्याच जणांचे आहे बघा आयुष्यामध्ये भांडणंच संपत नसतात. भांडणं कोणाबरोबर होतात? सासू सासरे, घरातील रिलेटिव्स, आई वडील, अगदी शेजारी, मुलं बाळं, ऑफिस कलिग्स बरोबर भांडणं होत असतात. भांडणं कोणी मुद्दाम म्हणून करत नाही, त्यांची काहीतरी सिच्युएशन असते, तुमची काहीतरी वेगळी सिच्युएशन असते, पण हो भांडणं होतात, मानसिकता खराब होते. आणि भांडणं टाळण्यासाठी एक आहे उपाय, तो म्हणजे तुम्ही 9 दिवस सलग किंवा एकदा तरी देवीच्या देवळामध्ये तमालपत्र घेऊन जा आणि त्याच्यावर कापूर ठेवा, तिथे देवीच्या पायाजवळ ठेवा आणि देवीला जो काही तुमचा भांडणांचा प्रॉब्लेम आहे किंवा जे ती भांडणं झाल्यामुळे तुम्हाला काय मानसिक त्रास होतो तो देवीला सांगा. त्यानंतर घरी या आणि घरामध्ये तो कापूर प्रज्वलित करा. घरामध्ये तो कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर जो आहे तो प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये, प्रत्येक
होऊ द्यात, म्हणजे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता, तुमच्यावरील जी काही नकारात्मकता असेल ती निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर प्रत्येकाचं आहे की आजकाल मुलं ऐकतच नाही आहेत. अरे बेसिकली हे बुधाचं वर्ष असल्यामुळे थोडीफार बुद्धी मुलांची, लहान मुलांची अशीच झालेली आहे की मुलं ऐकतच नाही आहेत. तर ह्यासाठी आहे, मुलांना जर रोज मंदिरात नेता आलं तर घेऊन जा, नाही नेता आलं तर आठवड्यातून एकदा तरी घेऊन जा. तिथे तुम्हाला स्वच्छता तुम्हाला करता आली तर करा, मुलं करणार असतील तर त्यांच्याकडनं करून घ्या, नाही तर तुम्ही स्वतः करा. हा झाला मुलं ऐकत नाही याच्यासाठीचा प्रॉब्लेम. आणि बऱ्याच जणांना ना आता सर्व काही आहे, पण दुर्घटनेची खूप भीती वाटते. खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना मनामध्ये भीती बसलेली आहे, हे होऊ नये, ते होऊ नये. तर याच्यासाठी पण आहे एक उपाय. त्यांनी अख्खं अक्रूर जे आहे ते देवाला अर्पण करायचं आहे, देवीला 9 दिवस अर्पण करू शकतात. त्यानंतर तुम्ही ते एकदा जरी अर्पण केलं तरी चालणार आहे, एकदा जरी अर्पण केलं तरी चालेल, 9 दिवसात केलं तरी चालेल. 9 दिवसात वाटेल तितक्या वेळा, म्हणजे हा उपाय जरी तुम्ही केलात, 1 दिवस केला, 2 दिवस केला, 3 दिवस केला तरी चालणार आहे. 9 दिवसांनंतर तुम्हाला इच्छा असेल तर अजून तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय केलात तरी चालणार आहेत, ह्यातले कुठलेही उपाय. त्यानंतर जरी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात ज्या अष्टमी येतात त्यावेळेस देखील हे उपाय केले तरी चालणार आहे. तर हा व्हिडिओ कसा आवडला ते सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.